गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे आमचा हम्पीमधला दुसरा दिवस आणि हा आहे माझा आजचा आउटफिट. आणि इथे आहे आमचे बंधुराज. या गुड मॉर्निंग. समोर आम्ही ट्रेनिंग केले आज. आज आपण कुठे जाणार आहोत? अंजनाद्री पर्वताकडे आणि आज आम्ही नॉर्थ साइड बघणार आहोत. तर भेटू. आज आहे हम्पीचा दुसरा दिवस आणि आता आम्ही अंजनाद्रीला चाललोय. अंजनाद्री इथलं एक खूप फेमस असं ठिकाण आहे. तिथे मारुतीरायाचं मंदिर आहे आणि आता गेल्यावर पाहूया. आम्ही आलोय आता इथे नाश्ता करायला. बघू आतमध्ये आता काय मिळतं. साऊथ इंडियन स्पेशल फूड. इथून तुम्ही पाहू शकताय, हा पहिला बोर्ड आहे आंजनेय स्वामी टेम्पल. ठीक आहे, इथून आपण पुढे चाललोय. हे आजचा आपला पहिला पॉइंट असणार आहे. तुंगभद्रा नदी. ही तुंगभद्रा नदी आहे आणि इथे हा ब्रिज दिसतोय जो हम्पीच्या दुसऱ्या टोकाला कनेक्ट करतो. ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗ ಇದು. ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಟೆಂಪಲ್ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಗುಫೆ ಕೇಫ್ ತರ. ಎಷ್ಟೋ ಬಹಳ ವರ್ಷ ಆಗಿದೆಯಲ್ಲ, ಅವನಲ್ಲಿ ಬಿದ್ದೋಗಿದೆಯಲ್ಲ. आदिशक्ती दुर्गादेवी मंदिर गप्प तका होत म्हणून. ही आहे किष्किंधा नगरी. रामायण काळामध्ये सुग्रीव आणि वाली यांचं जे साम्राज्य होतं ते इथे होतं असं म्हणतात. असं स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्याच्या पाठीमागे ज्या पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतरांगाच्या पाठीमागे वालीचं साम्राज्य होतं. इथून आपण पाहू शकतो मध्ये जो डोंगर आहे त्याच्यावरती टोकाला हे अंजनाद्री मंदिर आहे. ओके, या मंदिरावरती आम्ही जाणार आहोत आता. आम्ही आलोय आता हनुमान मंदिराकडे. मी आता आतमध्ये जाणार. 600 पायऱ्या आहेत. 600 पायऱ्या पार करून जायला लागतं. केदार बोटी घेतली आहे मारुतीरायासाठी. आता मी निघालोय आणि अंजनाद्री मंदिराकडून जे आम्हाला जायचं आहे तर 600 पायऱ्या आहेत त्याला. तर ते 600 पायऱ्या पूर्णपणे असं वळणावळणाचा रस्ता आहे आणि त्यानंतर स्ट्रेट त्या पायऱ्या सुरू होणार आहेत. सो खूप एक्सायटेड आहोत. भेटू. थोडं फुल नाले. अरे
हा काहीसा असा व्ह्यू आहे मंदिराकडून. हा मारुतीसाठी आम्ही प्रसाद घेतलेला, तो मारुतीरायाने घेतलेला आहे ओढून. मंदिर इथे प्रसाद दिला जातो मंदिराकडे. सो आम्ही तो आता घ्यायला चाललोय. प्रसाद भात दिला जातो प्रसाद म्हणून. बघू शकता तुम्ही इथलं वातावरण खूप छान. वारा इथे एकदम उंचावर असल्या कारणाने हा आहे मंदिराचा परिसर. बसलोय आता इथे, प्रसाद घेतलाय, खाणार. खूप गर्दी आहे, भाविक आलेत भरपूर. आता आमच्या जस्ट 600 पायऱ्या चढून झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा एक असं थोडंसं भुयारासारखं पण होतं, कारण इथे भरपूर दगडावरती दगड वगैरे प्रचंड असे ठेवण्यात आलेले आहेत किंवा हे नैसर्गिकच आहेत असं म्हणता येईल. देवाला जो प्रसाद घेतला होता, नारळ अगरबत्ती वगैरे, आणि कदाचित आमच्यावरती देवाची कृपा असेल, कारण ते एका असं म्हणूया की देवाने मारुतीरायाने येऊन घेतला आमच्याकडनं आणि खाल्ला. चांगलं झालं. हाय. ಒಂದು ಕೊಡು ಹೋಗಿ, ನೀನು ಆ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿ, ನಾನು ಈ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ. ಒಂದು गाड़ी न जाए नहीं चालनच जाणं होते. नंदी माय हडगाम काम नंदी भेटलीला ना. दर्शन घेऊन झालं छान. बसलो तिथे थोडा वेळ आणि आता चाललोय परत खाली. खाली छोटासा बाजार आहे, तो बघणार. तिथे प्रसाद आणि शॉपिंग करू थोडीशी, काहीतरी घेऊ विकत आणि नंतर पुढच्या स्टॉपला, पुढच्या डेस्टिनेशनला. नारळ पाणी घेतलंय आम्ही इथे प्यायला. काढून घेतात. पाणी भरलेलं आहे. केदा कसं झालं दर्शन? मस्त, एकदम छान वाटलं अतिशय. सगळ्यात जास्त म्हणजे देवाचा प्रसाद मिळालाय, तो तर मी आयुष्यात विसरू नाही शकत. मारेल त्याला, हात लावून घ्यायचा नसेल. आम्हाला हात लावू नका. बाजार, हम्पीचं मार्केट, मारुती मंदिरकडचं, ते आता काहीतरी घ्यायचं. आणि खूप छान अनुभव आहे इथला. म्हणजे मी तर खरंच म्हणेन की तुम्ही जर हम्पीला व्हिजिट देत असाल तर तुम्ही एकदा तरी अंजनाद्री पर्वतावरती तुम्ही यायला पाहिजे. कारण
शांत आहे. गर्दी असून सुद्धा तिथे अजिबात गजबजाट नाही आहे. तुम्ही शांतपणे इथे बघू शकता. सगळं काही मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकताय. आणि फक्त तुम्ही पूजेचं साहित्य घेत असाल तर माझ्या आजच्या अनुभवावरनं माकडांपासून सावध राहा तिथले. आता आम्ही चाललोय पंप सरोवरकडे. हां, हा पंप सरोवरकडे जायचा रस्ता आहे, ते आता आम्ही बघणार. पंप सरोवर मगरींपासून सावधान असं लिहिलं इथे. असाव्यात कदाचित आतमध्ये. इथे पण माकडं आहेत भरपूर. म्हणजे भगवान राम जेव्हा आले होते त्यांची जेव्हा भेट झाली होती शबरीमासोबत, ते हे ठिकाण असं म्हटलं जातं. ते पण आता नंतर जाऊन बघायचं. तिथे लक्ष्मी टेम्पल आहे पुढे. शबरी केवकडे चाललोय आम्ही. इथून असं वरती जायचं आहे. शबरीची गुफा आहे. बघूया आज जाऊन. इथून असं आत जायला लागतं गुहेकडे. इथे पावले आहेत. अशी गुहा आहे इथे. हे बघा, पूर्ण खोल काळोख. गुहा पाहून झाल्यानंतर इथे वरती जायला पायऱ्या आहेत. तिथे आपण आता जाऊया. इथे टोटल 14. इथे पण आपल्याला दिसतात छोट्या छोट्या गुहा आहेत बघा इथे आतमध्ये. या बघा. आणि इथे असं पायऱ्या केलेल्या आहेत. केदार वरती आल्यावर असं दृश्य दिसतं. पाठी सरोवर आहे. नहीं पत्थर का लाइव कवर किया, उसमें भी कवर किया वो, लेकिन वो फिर कुछ. इथून खाली गेल्यानंतर तिकडे लक्ष्मीचं मंदिर आहे समोर. ते बघायचं आता. इथून आपण असं बाहेर पडलं की परत आपण इले असं सरोवराकडे येतो छानपैकी बाहेर. बघा, आम्ही आता दुर्गादेवी टेम्पलकडे चाललोय. आणि त्याच्याच पुढे गेलं 100 मीटरला गेलं की वालीची गुफा आहे. ते पण बघणार. आहे दुर्गादेवी टेम्पल वरती. इथे पण चप्पल काढता तू, काय उगाच काढलं इथे. आम्ही आता चाललोय वाली गुफा पाहायला वरती. प्रवेशद्वार आहे. आम्ही आता वालीच्या गुफेकडे चाललोय. ते वाली लिहिलंय, वाली. इथून असं वरती जायचंय गुहेत.
वाली गुफा. होत गगन महाल पाहायला 10 रुपये तिकीट आहे याचं. स्कॅनर दिलेला असतो ते बघून. आहे गगन महालचा एंट्रन्स. आणि गुंडी. बांधाय का तुला? चला आत. अशा पायऱ्या गेल्यात वरती. चलून जायचं. मस्त आहे ना? समोरच्या मंदिरात जायचंय का? होय. चाल नको. सो आता आम्ही आलोय हम्पीच्या अटल बिहारी वाजपेयी झुलॉजिकल पार्कमध्ये आणि आता सफारीचं तिकीट काढलंय. सो पर्सनली मी प्रचंड एक्सायटेड आहे आणि ॲक्च्युली एक्सायटेड यासाठी आहे कारण आता कळेल. हो, हा सिंह आहे इथे बसला आणि त्याच्या पाठीमागे पण एक सिंह आहे अजून. तो बघ तिथे तो सिंह आहे तिकडे. हा, कसला आहे बघ इथे. हो, तो बघ तिथे पाठीमागचा एक तो बघतोय बघ कसा. अरे इकडे बघ ते मागे बघ. हो, दिसलं. दोघांमध्ये ते टफ फाईट. हा, कोण जिंकतोय? बड़ा है उधर का. वो पूरा गीला कर दिया है. सही चल. पैर दे. ए नाही नाही, व्हिडिओ सुरू आहे. तो लहानपणापासूनची सुप्त इच्छा पूर्ण झाली आहे. वाघांना मन भरून पाहिलंय, सिंह पाहिलाय, हरणं पाहिलेली आहेत आणि आता आम्ही वे टू झू म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये चाललेलो आहोत आणि प्रचंड आनंद झाला आहे खरं म्हणजे. कारण आता जे आहे ते मनापासून शेअर करतो. मी अतिशय म्हणजे 5 वर्षाचा असताना मी लहानपणी वाघ पाहिलेला होता. तर हा होता आमचा हम्पीमधला दुसरा दिवस. खूपच अमेझिंग आणि इनक्रेडिबल डे होता. झूमधील अनुभव तर अविस्मरणीय म्हणता येईल. तिसरा व्लॉगही लवकरच तुमच्या भेटीला येईल. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.